Okay, now see here in today's lecture we are going to concern with the next method of preparation of aldehyde and ketone, and it is a formation of ketone by using acyl chloride and dialkyl cadmium. आता पहा ही जी मेथड आहे रोझनमन रिडक्शन, आपण जी मेथड बघितली की ज्यामध्ये आपण काय बघितलं होतं पहा, आठवत आहे का तुम्हाला? इफ RC double bond OCl, that means the acyl chloride, when it reacts with the Rosenman catalyst, that means the H2PD, okay, BaSO4, okay. लक्षात घ्या की याच्यामध्ये काय केलं होतं आपण? सिंपल the Cl is replaced. Moral of the story is that Cl is replaced by the hydrogen. That means we are convert this acyl halide into the RC double bond OH plus removal of HCl. That means from acyl chloride we can prepare aldehyde. आणि त्यामुळे लक्षात घ्या की आपल्याला असाइल हलाइडच्याच रिएक्शनचा उपयोग किंवा असाइल क्लोराइडचाच उपयोग करून केटोन तयार करायचा आहे. त्यामुळे ही रिएक्शन आणि रोझनमन रिएक्शन दोघी एकत्रितपणे अभ्यास करायचा आहे. कळतंय काय म्हणतोय? ओके, पाठीमागचे आपण ते घेतलं नव्हतं कारण अल्डेहाइड मला सर्व द्यायचे होते. पण अभ्यास करताना तुम्ही काय करायचं? फॉर्मेशन ऑफ केटोन बाय युजिंग असाइल क्लोराइड अँड डायअल्काइल कॅडमियम याचा आणि रोझनमन कॅटलिस्ट याचा अभ्यास एकत्रितपणे करायचा आहे. कळतंय काय म्हणतोय? आता रिएक्शन किती सोपे आहे पहा. रिएक्शन मध्ये काही दम नाही. त्याच्या आधी डायअल्काइल कॅडमियम म्हणजे काय हे बघणं गरजेचं आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डायअल्काइल कॅडमियम? ओके, व्हॉट इज मीनिंग ऑफ डाय? दोन. अल्काइल म्हणजे काय? हाऊ वी कॅन जनरली रिप्रेझेंट द अल्काइल ग्रुप? आर. म्हणजे दोन काय आहेत? आर आहे. दॅट मीन्स द R2 अँड हिअर इट इज द कॅडमियम, दॅट मीन्स द CD. ओके, तर ते काय म्हणतोय? R2CD, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ डायअल्काइल कॅडमियम. ओके, डायअल्काइल कॅडमियम. आता पहा किती सोपं आहे पहा. आपल्याला तयार काय करायचं आहे? केटोन. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ केटोन? इन जनरली केटोन कसं लिहितो आपण? RC double bond OR. ओके, RC double bond OR असं लिहितो आपण. ओके, कशाचा उपयोग करायचा आपल्याला? असाइल क्लोराइडचा उपयोग करायचा आहे. दॅट मीन्स whenever the acyl chloride, that means the RC double bond OCl, acyl chloride reacts with dialkyl cadmium. पुन्हा बरोबर रिएक्शन करायची आहे त्याची dialkyl cadmium. See here it is the R2CD. Now see here CD has +2 oxidation state. Okay, cadmium काय दाखवतो? +2 oxidation state दाखवतो. आता आपल्याला काय पाहिजे? RC double bond OR तयार करायचा आहे. त्यापैकी पहा आपल्याला हा ग्रुप तर कंपल्सरी पाहिजेच, बरोबर? म्हणजे केटोन मधला हा जो ग्रुप आहे तो कुठून मिळणार आहे मला? फ्रॉम असाइल क्लोराइड, बरोबर? म्हणजे हा जो इथं R आहे तो R कुठून येणार आहे? लक्षात आहे काय म्हणते? केटोन मधला जो RC डबल बॉन्ड O ग्रुप आहे तो कुठून मिळणार आहे? असाइल मधून मिळणार आहे. आणि जो दुसरा ग्रुप आहे तो कुठून येणार आहे आपल्याला? डायअल्काइल कॅडमियम मधून येणार आहे. म्हणजे हा जो ग्रुप आहे तो इथून मिळणार आहे आणि हा जो ग्रुप आहे तो मला कशातून मिळणार आहे? असाइल क्लोराइड मधून मिळणार आहे. मग मला असाइल क्लोराइड मधलं काय नको आहे? मला काय नको आहे? Cl नको आहे. ओके, मग Cl नको असेल तर Cl बाहेर जाणार आहे, बरोबर? मग Cl कोणत्या फॉर्म मध्ये बाहेर जाईल? आयदर प्लस ऑर मायनस. Okay, halogen is more electronegative than carbon, therefore Cl is given out in the form of minus. Okay, cadmium shows how many oxidation state? +2, बरोबर? मग जर मला +2 cadmium ची ऑक्सिडेशन स्टेट असेल तर त्याच्या बरोबर मला किती निगेटिव्ह चार्ज पाहिजे? 2. पण एक Cl किती निगेटिव्ह चार्ज दाखवतोय? 1. म्हणजे मला Cl किती बाहेर काढले पाहिजे? 2. म्हणजे मला असाइल हलाइड किंवा असाइल क्लोराइड किती घेतले पाहिजे? 2. दॅट मीन्स हिअर इट इज द ट्वाइस. ओके, जनरल स्टेटमेंट काय पहा? when acyl chloride reacts with the dialkyl cadmium, दुसरं हिटिंग नाही करायचं, काय नाही, सिंपल रिएक्शन आहे. when acyl chloride reacts with the dialkyl cadmium, it gives ketone. Okay, see here it is the acyl chloride. बाय प्रोडक्ट काय मिळेल सांगा तुम्ही? here it is the dialkyl cadmium. Okay, what was the byproduct form? See here it is 2R. Here it is 2R. Okay, 2R C double bond O. हे दोन्ही R कुठे आले? इथं आले.
ओके, या ठिकाणी कोण राहिले शिल्लक? CD, आणि इथून काय गेले? 2 Cl. दॅट मीन्स देयर इज द फॉर्मेशन ऑफ CdCl2 कॅडमियम क्लोराईड. कळतंय का? कॅडमियम डायक्लोराईड म्हणायची गरज आहे का? नाही, कारण कॅडमियम वरती किती पॉझिटिव्ह चार्ज असतात? 2. ज्यावेळी कॅडमियम क्लोराईड आपण म्हणतो त्यावेळी कॅडमियम बरोबर किती क्लोरीन असणार आहे? 2 असणार आहे. हे फिक्स होतं. ओके, दॅट मीन्स देयर इज द फॉर्मेशन ऑफ कॅडमियम क्लोराईड अलॉंग विथ द केटोन. किंवा असं म्हणू, फॉर्मेशन ऑफ कॅडमियम क्लोराईड अलॉंग विथ द केटोन. किंवा केटोन बरोबर काय तयार झाला? कॅडमियम क्लोराईड तयार झाला. कसंही तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त नाव त्याची व्यवस्थितपणे लिहा. कॅडमियम. ओके, आता रिॲक्शन रिव्हर्स मला करायचे. रिॲक्शन रिव्हर्स करायचे. रिव्हर्स करताना काय करणार सांगा? समजा हा जर सिमेट्रिकल केटोन असेल तर हे मी किती प्रकारे तयार करू शकतो? काय वाटतं तुम्हाला? इफ वी हॅव अ सिमेट्रिकल केटोन अँड बाय युझिंग दिस मेथड, ओके, किती प्रकारे आपण हा केटोन तयार करू शकतो? एका प्रकारे का 2 प्रकारे? एका प्रकारे कळतंय, कारण दोन्ही आर ग्रुप कसे असणार आहे? सेम असणार आहे. बट इफ देर इज आर डॅश, ओके, काय म्हणतोय पहा, इफ देर इज RC डबल बॉन्ड O R डॅश 2, तर हे किती प्रकारे तयार करू शकतो? 2. कसं पहा, एकदा हा ग्रुप कुठे घेतला? असाइल मध्ये, आणि हा कुठे घेतला? डायल्काइल कॅडमियम मध्ये. आणि एकदा काय करतोय आपण, हा ग्रुप घेतला असाइल हलाइड मध्ये, आणि हा कुठे घेतला? डायल्काइल कॅडमियम. क्लिअर आहे पॉइंट? एनी डाऊट? ओके, मी काय म्हणतोय, मग मला इथाइल मिथाइल केटोन तयार करायचा आहे. हाऊ यू कॅन प्रिपेअर इथाइल मिथाइल केटोन बाय युझिंग दिस रिॲक्शन? ओके, हाऊ विल यू प्रिपेअर इथाइल मिथाइल केटोन? दॅट मीन्स द ब्युटॅन 2ONe. इथाइल मिथाइल केटोन म्हणजे कोण? ब्युटॅन. ओके, इथाइल मिथाइल केटोन. दिस इज द कॉमन नेम फॉर द, ओके, केटोन. What is structure of ethyl methyl ketone? CH3, CH2, C double bond O, CH3. Either it is simple or mixed ketone. Mixed ketone मध्ये किती प्रकार तयार करणार? 2. सांगा पहिला प्रकार काय असेल? ओके, फर्स्ट मेथड काय असेल? ओके, इन केस ऑफ असाइल हलाइड पहिल्यांदा मी कोणता ग्रुप घेतोय? हा ग्रुप घेतोय. काय मिळणार सांगा? CH3, CH2, C double bond O, Cl. किती वेळा घ्यायचा आहे? ट्वाइस. इट इज द फॉर्मेशन ऑफ प्रोपॅनॉइल. ओके, प्रोपॅनॉइल क्लोराइड. इट इज द प्रोपॅनॉइल क्लोराइड प्लस, ओके, रिमेनिंग वन इज अल्काइल ग्रुप. दैट मीन्स द मिथाइल. Therefore we can write here CH3 twice CD. The name of this structure is dimethyl cadmium. Dimethyl cadmium. Clear? Okay. Simple reaction. We can get here the ethyl methyl ketone plus formation of CdCl2. ओके, डी मोठा काढायचा नाही, छोटा काढायचा आहे. सेकंड मेथड काय असेल सांगायची? सेकंड वे काय असेल सांगा? ओके, इट इज CH3 C double bond O Cl twice. Okay, name of the compound is ethanoil chloride or it is also called as the acetyl chloride. याला काय म्हणतो आपण? acetyl chloride असं म्हणतो. और असाइल क्लोराइड, 3 नाव आहे. असाइल क्लोराइड, acetyl chloride और इथेनॉइल क्लोराइड असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. प्लस कोण असणार सांगायचं आता? ओके, रिमेनिंग वन इज इथाइल ग्रुप. देयरफॉर वी कॅन टेक हियर CH3 CH2 twice cadmium. That means the name of this structure is diethyl cadmium. Diethyl cadmium. ओके, आणि याची रिएक्शन केल्यानंतर we can get here the structure twice of CH3 C double bond O CH2 CH3. सर स्ट्रक्चर उलट झालं. ओके, आहे की नाही? अरे पण नाव त्याचं एकच आहे. हा, हे स्ट्रक्चर हे आहे, फक्त उलट आहे. उलट असेल तर त्याचं नाव बदलतं का? नाही बदलणार. कळतंय का? यालाही काय म्हणणार आपण? इथाइल मिथाइल केटोनच म्हणणार. कळतंय का? एनी डाऊट? एनी डाऊट रिगार्डिंग विथ द डायल्काइल कॅडमियम अँड असाइल क्लोराइड? सिंपल रिएक्शन आहे. कळतंय? कळतंय ना काय म्हणतोय? याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? हा, आदित्य. ओके, हियर इट इज twice. इथाइल मिथाइल केटोन. क्लियर? एनी डाऊट? ओके, now turn towards the next reaction. Okay, this is complete reaction for the preparation of ketone by using acyl chloride and dialkyl cadmium. Now another method for the preparation of aldehyde and ketone, and it is very important. It is again very important. Name reaction अतिशय सिंपल आहे आणि तितकीच महत्वाची आहे. The name reaction for the preparation of aldehyde and ketone is Gattermann, Koch
formylation reaction. Okay, Gattermann-Koch formylation reaction. There is a difference between Gattermann reaction. ओके, ते आपण कुठे बघितलं, फॉर्मेशन ऑफ क्लोरोबेन्झीन अँड ब्रोमोबेन्झीन सॅडमेअर रिएक्शन बरोबर. ती गॅटरमन रिएक्शन वेगळी, सायंटिस्ट तोच आहे, त्याने तिथेही शोध लावला, त्याने इथेही शोध लावला, त्याला काय काम नव्हतं. ओके, त्याला गॅटरमन कोच फॉर्मायझेशन, गॅटरमन बरोबर कोण होतं, कोच. ओके, तर थोडं स्पेलिंग त्याचं चेक करा नंतर, KOT आहे का बघा फक्त. ओके, कोच, गॅटरमन कोच फॉर्मायझेशन रिएक्शन. ओके, गॅटरमन म्हणायचं, गटरमन म्हणायचं, गॅटरमन कोच फॉर्मायझेशन रिएक्शन. अ व्हेरी व्हेरी सिंपल रिएक्शन. एकच रिएक्शन बघायची आपल्याला, दुसरी रिएक्शन बघायची नाही. ओके, दुसरा या ठिकाणी आपण आता जसं इथाइल मिथाइल केटोन बघितलं किंवा अजून आपण बघू शकतो, तसं इथं आपल्याला दुसरं बघायचं नाही. ज्या वेळी गॅटरमन कोच फॉर्मायझेशन म्हटलं जाईल त्यावेळी डोळ्यासमोर आपल्या फक्त एकच आलं पाहिजे, एक म्हणजे बेन्झीन इट गेट कन्व्हर्टेड इनटू बेन्झाल्डेट. संपलं. ओके, एवढीच रिएक्शन आपल्याला बघायची. ओके, इन केस ऑफ गॅटरमन कोच फॉर्मायझेशन, ओके, व्हॉट विल हॅपन, बेन्झीन गेट कन्व्हर्टेड इनटू बेन्झाल्डेट, बेन्झीन गेट कन्व्हर्टेड इनटू बेन्झाल्डेट. कळतंय काय म्हणतोय, गॅटरमन. ओके, बेन्झाल्डेट, बेन्झाल्डेट म्हणजे काय या ठिकाणी आहे. ओके, ठीक आहे, हे असं रस्ता आहे, रस्ता आणि याच्यामध्ये खड्डा आहे दिसतोय. ओके, गटर आहे, गटर, हा गॅटरमन. ओके, ठीक आहे. ओके, काय तयार करतोय आपण, पहा, बेन्झाल्डेट तयार करतोय बेन्झीन पासून. ही या ठिकाणी रिएक्शन आहे गॅटरमन कोच फॉर्मायझेशन. ज्या वेळी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल बेन्झीन बरोबर, ओके, आता कोण घेतलं पाहिजे हे तयार करताना आपल्याला रिएजंट तर पाहिजे. फक्त बेन्झीन घेतला आणि बघत बसलो त्याच्याकडे तर बेन्झाल्डेट तयार होणार आहे का, नाही तयार होणार. कोणतरी रिएजंट त्या ठिकाणी टाकावं लागेल. मग रिएजंट कोण आहे पहा. आता आपल्याला बेन्झीनचं स्ट्रक्चर माहिती आहे, रिएक्शन किती सोपे आहे पहा. तुम्हाला बेन्झीन माहिती असेल, बेन्झाल्डेट माहिती असेल, तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, रिएजंट लक्षात ठेवायचे आहे. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन, what is the meaning of benzene, what is the structure of benzene. पहिल्यांदा काय काढणार, षटकोन, आणि त्याच्यामध्ये काय देणार, गोल. ओके, षटकोन आणि त्याच्यामध्ये काय दिला, गोल. ओके, व्हॉट इज मीनिंग ऑफ बेन्झाल्डेट, षटकोन त्याच्यामध्ये गोल आणि त्याला C डबल बॉन्ड OH. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झाल्डेट. हाऊ दिस बेन्झाल्डेट, बेन्झीन गेट कन्वर्टेड इनटू बेन्झाल्डेट when benzene is react with, when benzene is treated with carbon monoxide and hydrogen chloride in a presence of catalyst, a mixture of, catalyst कौन है, a mixture of anhydrous AlCl3 along with the cuprous chloride under pressure. Okay, benzene get converted into benzaldehyde. ओके, आता याच्यामध्ये भरपूर वेळा क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन काय विचारला जातो, गॅटरमन कोच फॉर्मायझेशन मध्ये जो रिएजंट वापरला जातो तो कोण आहे. तुम्हाला ऑप्शन देतात CO HCl, ऑप्शन देतात CO2 HCl, ऑप्शन देतात CO3 HCl, ऑप्शन देतात CO2 H2SO. हो, करेक्ट आन्सर काय आहे ना, CO आणि HCl. कळतंय का, कन्फ्युजेबल पार्ट. कळतंय काय म्हणतोय, असा क्वेश्चन विचारतात. असं विचारत नाही की गॅटरमन मध्ये काय होणार, बेन्झीनचं बेन्झाल्डेट मध्ये होणार का, नाही. कळतंय का, क्वेश्चन काय विचारतात, गॅटरमन मध्ये रिएजंट कोण वापरतात. लक्षात आलं काय म्हणतोय, तर रिएजंट कोण आहे त्या ठिकाणी, CO अलॉंग विथ द. क्लिअर, एक्सप्लेनेशन कसं करणार सांगा. हा, बेन्झीन इज ट्रीटेड विथ कार्बन मोनॉक्साइड अलॉंग विथ हायड्रोजन क्लोराइड. ओके, इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट anhydrous AlCl, mixture of anhydrous AlCl3 with cuprous chloride, not cupric chloride, it is cuprous chloride. Under pressure benzene get converted into benzaldehyde. कळतंय काय म्हणतोय, या ठिकाणी बेन्झीन आहे, CU2Cl2 याच्याऐवजी तुम्ही असंही लिहू शकता, CuCl पण लिहू शकता, CuCl2 लिहायचं नाही. हा, क्युप्रस पाहिजे आपल्याला, क्युप्रिक नको. बेन्झीन and here it is the benzaldehyde. Clear? Is it any doubt in this preparation method of benzaldehyde? कळतंय, गॅटरमन कोच म्हटलं की डोळ्यासमोर काय आलं पाहिजे बाळांनो, बेन्झीन. कन्व्हर्जन कसं झालं, बेन्झाल्डेट. काय वापरलं, ओके, काय वापरलं, हा, CO कार्बन मोनॉक्साइड अलॉंग विथ द HCl. याच्यामध्ये विचारलं जातं, हे विचारलं जातं. ओके, हे मेनली विचारलं जातं. क्लिअर, एनी डाऊट. And with this point we have completed our methods of preparation. आपल्या मेथड ऑफ प्रिपरेशन जे आहे
त्या या ठिकाणी संपलेल्या आहेत. कुणाच्या? अल्डिहाइड आणि केटोनच्या. कोणत्या मेथड ऑफ प्रिपरेशन बघितल्या पहिल्यापासून? फ्रॉम जेमिनल डायहॅलाइड बघितलं, हायड्रोलिसिस केलं, एकाच कार्बनला 2 हॅलोजन, अल्डिहाइड पण तयार करतो, केटोन पण तयार करतो. टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड, करस्पॉन्डिंग अल्डिहाइड. नॉन टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड फॉर्मेशन ऑफ करस्पॉन्डिंग केटोन. नेक्स्ट रिएक्शन बघितली फ्रॉम कॅल्शियम सॉल्ट ऑफ कॅल्शियम सॉल्ट ऑफ ऍसिड. फक्त कॅल्शियम फॉर्मॅट असेल, काय तयार होणार? एकच मॉलिक्युल असेल, एकच प्रोडक्ट तयार होणार. 2 मॉलिक्युल घेतले, प्रोडक्ट 2 वेळा तयार होणार, तोच प्रोडक्ट 2 वेळा तयार होणार. कॅल्शियम फॉर्मॅट असेल, डायरेक्ट काय तयार होणार? मिथॅनल फॉर्माल्डिहाइड तयार होणार. कॅल्शियम फॉर्मॅट सोडून दुसरा कॅल्शियम सॉल्ट ऑफ ऍसिड असेल, सिमेट्रिकल और सिंपल केटोन तयार होणार. 2 मॉलिक्युल घेतले, कॅल्शियम सॉल्ट ऑफ ऍसिड आणि कॅल्शियम फॉर्मेट घेतला, अलवेज काय तयार होणार? अल्डिहाइड तयार होणार. आणि तो कोण असणार? फॉर्माल्डिहाइड सोडून. आणि जर 2 वेगवेगळे कॅल्शियम सॉल्ट ऑफ ऍसिड घेतले, काय तयार होणार? अनसिमेट्रिकल केटोन और मिक्स्ड केटोन तयार होणार. ओके, हे आपण बघितलं. पुढे जाऊन कोणती रिएक्शन बघितली? स्टिफन रिएक्शन. ओके, कोणती रिएक्शन बघितली? स्टिफन रिएक्शन. रिएजंट यूज्ड इज स्टॅनस क्लोराइड अलॉंग विथ द HCl. काय तयार होतं? इमाइन हायड्रोक्लोराइड कॉम्प्लेक्स. इमाइन कॉम्प्लेक्स तयार होतो, विसरायचं नाही. आणि त्याचं फर्दर आपण ऍसिड हायड्रोलिसिस केलं, मला काय मिळणार आहे त्या ठिकाणी? अल्डिहाइड. मोरल ऑफ द स्टोरी इज दॅट होल सायनाइड गेट कन्व्हर्टेड इनटू अल्डिहाइड. होल सायनाइड गेट कन्व्हर्टेड इनटू अल्डिहाइड. ओके, कळतंय काय म्हणतोय? पुढे रिएक्शन बघितली डिबालिएज. डिबालिएजची रिएक्शन कशा बरोबर करतो आपण? ऍसिड, अमाइड, असिल क्लोराइड. कळतंय का? आता आपण बघितलं असिल क्लोराइड. त्याचबरोबर कोण बघू शकतो? इस्टर. त्याचबरोबर लॅक्टोन. कळतंय का? वेगवेगळे पार्ट आहेत, आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे. ऍसिडचं कन्व्हर्जन अल्डिहाइड, त्यानंतर पुढे अमाइडचं कन्व्हर्जन अल्डिहाइड, असाइल क्लोराइडचं कन्व्हर्जन अल्डिहाइड, इस्टरचं कन्व्हर्जन अल्डिहाइड. पण टेम्परेचर किती लागते इस्टरच्या वेळी? 195 केल्विन. लॅक्टोन मध्ये आणि इस्टर मध्ये अलॉंग विथ द अल्डिहाइड अल्कोहोल पण तयार होतो. फक्त ब्रेकिंग करायचं सी डबल बॉन्ड ओ मध्ये. सी डबल बॉन्ड ओला एच जोडा, ओला पण काय जोडा? एच जोडायचं आहे. क्लिअर आहे? एनी डाऊट? ओके, त्यानंतर काय बघितलं आपण? डिबालिएज नंतर इटार्ड रिएक्शन बघितली. कोणती रिएक्शन बघितली? इटार्ड रिएक्शन बघितली. कोणती रिएक्शन बघितली? इटार्ड. ओके, काय होईल बघूया जरा सांगा. मी एक तुम्हाला त्या ठिकाणी कंपाऊंड देतोय, काय रिएक्शन करताय बघूया. तुम्हाला इटार्ड रिएक्शन जर कळाली असेल तर एक कंपाऊंड तुम्हाला त्या ठिकाणी देतोय. ओके, दिस इज कॉल्ड एज द 2-methyl furan. This is called as the 2-methyl furan, and this 2-methyl furan is subjected to CrO2Cl2 hydrolysis. Okay, what will be the product for? 2-methyl furan. Okay, याच्यावरून काय कळतं? कोणती रिएक्शन आहे? इटार्ड रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे? इटार्ड रिएक्शन. तुम्हाला सांगितलं होतं इटार्ड रिएक्शन मध्ये काय होतं? मोरल ऑफ द स्टोरी इज दॅट साइड चेनचा मिथाइल जो ग्रुप आहे तो पूर्ण मिथाइल ग्रुप कन्वर्ट कशाचा? अल्डिहाइड. म्हणजे काय मिळणार सांगा इथं बघानो? व्हेरी सिंपल. इट इज फॉर्मेशन ऑफ बरोबर का? होल CH3 गेट कन्वर्टेड इनटू. ओके, and the name of this structure is furfural. ओके, फुरफुरल नाव आहे. ओके, फुरफुरल. कळतंय का? याच्यावरती क्वेश्चन एकदा विचारला गेलेला होता म्हणून तो पॉईंट घेतलाय तुम्हाला. वास्तविकता आपल्या सिलेबसला नाही, परंतु मे बी एम्स किंवा जिप्मर याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला होता. मला आठवत नाही एक्झॅक्ट कुठं, परंतु फुरफुरल कसं तयार करणार? ओके, अशा पद्धतीने किंवा व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ फुरफुरल. तर हे ओके लक्षात ठेवायचं. ओके, ऍप्लिकेशन आहे इटार्ड रिएक्शनचं, त्यामुळे आपण म्हणू शकत नाही त्यांना आउट ऑफ सिलेबस आहे असं कसं काय टाकलं, आम्हाला झालेलंच नाही, सरांनी कधीच आम्हाला फ्युरॅन घेतलं नाही, तुम्ही फुरफुरल टाकले असं आपण म्हणू शकत नाही. लक्षात घ्या. 2-methyl furan फॉर्मेशन ऑफ फुरफुरल. त्याचं नाव आहे, मी काय करू शकत नाही. ओके, आफ्टर दॅट आपण कुठली रिएक्शन बघितली? इटार्ड झाल्यानंतर रोझनमन कॅटलिस्ट बघितली की ज्यामध्ये काय तयार केलं आपण? अल्डिहाइड तयार केलं. RC डबल बॉन्ड ओ Cl गेला याच्या, संपली रिएक्शन. पुढे रिएक्शन मध्ये काय वापरलं? H2PD आणि BSO. पुढे रोझनमन कॅटलिस्ट झाल्यानंतर आपण कोणती रिएक्शन बघितली? मला वाटतं फ्रिडलक्राफ्ट असायलेशन बघितलं. ओके, फ्रिडलक्राफ्ट असायलेशन मध्ये सिंपल आहे CH3 C डबल बॉन्ड O. तुम्ही X घ्या किंवा ऍसिडिक अनहायड्राइड घ्या, तुम्हाला सिंपल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघायचे.
आफ्टर दॅट रिएक्शन कोणती बघितली, साइड चेन. ओके, हायड्रोलिसिस ऑफ साइड चेन अल्काइल ग्रुप ऑफ बेन्झीन. मग त्यामध्ये आपण काय केलं, CH3 जर ग्रुप असेल तर पहिल्यांदा जेमिनल काय तयार केला, डायहालाइड. म्हणजे काय तयार केलं आपण त्या ठिकाणी, बेन्झल क्लोराईड तयार केला आणि त्याचं कन्व्हर्जन परत काय केलं आपण, बेन्झाल्डेट मध्ये केलं. जर मिथाइल बेन्झीन असेल बेन्झाल्डेट, इथाइल बेन्झीन असेल ऍसिडोफिनॉल, प्रोपाइल बेन्झीन घेतला, बेन्झीन C डबल बॉन्ड CH2 CH3. कारण हायड्रोजन कुठून काढायचे आपल्याला, जो कार्बन डायरेक्टली कशाला अटॅच आहे, बेन्झीनला, तिथूनच काय काढायचे आहे, हायड्रोजन काढायचे. रिझन काय, कारण त्या ठिकाणी फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. त्यामध्ये अतिशय महत्वाचं पहिल्यांदा जे आपण फ्लोरिनेशन करतो ते कशाच्या प्रेझेन्स मध्ये करायचं आहे, HNO किंवा अल्ट्राव्हायलेट लाईट किंवा सनलाईट किंवा हाय टेम्परेचर किंवा इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. हे जर सोडून दुसरं कोण असेल, अनहायड्रस AlCl3 किंवा अनहायड्रस AlBr3, ApCl3 किंवा ApBr3. रिएक्शन कुठे होणार, बेन्झीनला होणार. हायड्रोजन जाणार कुठून, बेन्झीनचा जाणार आणि त्या ठिकाणी काय होणार, क्लोरीन येणार. तर ते काय म्हणतोय, बेन्झीन रिंगचं क्लोरिनेशन होणार. पण जर HNO, सनलाईट, अल्ट्राव्हायलेट लाईट, हाय टेम्परेचर, पेरॉक्साइड असं असेल तर मात्र रिएक्शन कुठे होणार, साइड चेन रिएक्शन. साइड चेन मध्ये रिएक्शन कुठे करायची आहे, जो कार्बन डायरेक्टली कोणाला अटॅच आहे, बेन्झीनला, तिथूनच काय काढायचं आहे, हायड्रोजन काढायचं. क्लिअर, एनी डाऊट. त्यानंतर रिएक्शन कोणती बघितली आपण आजची. ओके, असाइल हलाइड, असाइल क्लोराइड रिएक्ट्स विथ डायल्काइल कॅडमियम, फॉर्मेशन ऑफ केटोन. आणि लास्ट वन गॅट्रोमोन कोच फॉर्मायलेशन रिएक्शन. काय झालं आपण, बेन्झीन गेट कन्वर्टेड इनटू बेन्झाल्डेट. बेन्झीन गेट कन्वर्टेड इनटू बेन्झाल्डेट. रिएजंट यूज्ड इज कार्बन मोनॉक्साइड along with the HCl. Okay, clear? Any doubt? Okay. Now turn towards the next part. And the next part is chemical properties of aldehyde and ketone. आता आपल्याला काय बघायचे आहेत, रिएक्शन्स बघायचे आहेत कुणाच्या, अल्डिहाइड आणि केटोनच्या. आता परत थोडस रिएक्शन पाहायच्या आधी आपण थोडस रिवाइज करू स्ट्रक्चर ऑफ कार्बोनिल ग्रुप. व्हॉट इज द मीनिंग ऑफ कार्बोनिल ग्रुप. Okay, which group is considered as the carbonyl group? C double bond O. Okay, whenever in the structure carbon is bonded with the oxygen with a double bond, carbon is bonded with the oxygen with a double bond, then this is considered as the carbonyl. आता carbon and oxygen मध्ये more electronegative कोण आहे? Okay, who is more electronegative? Oxygen. Therefore, these electrons are shifted towards oxygen. एक पहिल्यांदा मल्टिपल बॉन्ड आहे त्यामुळे रिएक्शन कोणती होणार, ऍडिशन रिएक्शन. हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, मला काय मिळणार, ऑक्सिजन वरती डेल्टा मायनस कार्बन वरती डेल्टा प्लस चार्ज मिळणार. कार्बन वरती अटॅक कोण करेल. ओके, ऍडिशन दोन प्रकारचे असतात, एक न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन, दुसरी कोणती, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. कशावरून ठरतं, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन किंवा न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन, कार्बन वरती कोण अटॅक करणार आहे त्याच्यावरून ठरतं. मग सांगा कार्बन वरती कोण अटॅक करेल, कार्बन वरती चार्ज कुठला आहे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याच्यावरती अटॅक कोण करणार, निगेटिव्ह. निगेटिव्ह कोण आहे, इलेक्ट्रोफाइल का न्यूक्लिओफाइल, न्यूक्लिओफाइल. त्यामुळे हा कुठे अटॅक करणार, कार्बन वरती, आणि ऑक्सिजन कुठे अटॅक करणार, इलेक्ट्रोफाइल वरती अटॅक करणार आहे. कळते काय म्हणतोय. फॉर एक्झाम्पल माझ्या जर मी इथं असं घेतलं C डबल बॉन्ड O आणि याची रिएक्शन कोणाबरोबर करतोय मी, AB बरोबर रिएक्शन करतोय, तर मला सांगा काय मिळेल, B माझा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे A पेक्षा. ओके, प्रोडक्ट काय तयार होईल सांगा, B इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन A. म्हणजे हा कोण आहे, न्यूक्लिओफाइल, हा कोण असणार, इलेक्ट्रोफाइल. मग सांगा याची रिएक्शन कशी होईल, पहिल्यांदा हा O आला, O कुणावरती अटॅक करेल, A वरती. दॅट मीन्स देयर इज अ फॉर्मेशन ऑफ OA अँड C. ओके, ही रिएक्शन आहे, हे लक्षात ठेवा. अशाच रिएक्शन सगळ्या आपल्याला करायच्या आहेत. क्लिअर आहे, एनी डाऊट. इथं पण काय प्रॉब्लेम आहे का सांगा, म्हणजे कोणती रिएक्शन आपल्याला मेनली बघायला मिळणार आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टेशन, न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन. कोणती रिएक्शन बघायची आहे, न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन. सिंपल आहे, प्रोडक्ट एकच मिळणार आहे, बाय प्रोडक्ट असणार नाही. तुम्हाला जस्ट आयडेंटिफाय करायचा आहे जो दिलेला तुम्हाला रिएजंट आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कोण आणि निगेटिव्ह कोण. फॉर एक्झाम्पल वॉटर घेतला, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसं ओळखतो आपल्याला, H प्लस आणि काय मिळणार मला, OH पाहिजे. मग या ठिकाणी OH कुठे अटॅक करेल, कार्बनला. हायड्रोजन वरती अटॅक कोण करेल, ऑक्सिजन अटॅक. कळते काय म्हणतोय, एनी डाऊट. कोणती रिएक्शन मेनली बघायला मिळते मला, न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन. ओके, आयदर इट इज पोलर और नॉन पोलर. हा कसा आहे, पोलर आहे का नॉन पोलर आहे, पोल तयार होणार का नाही तयार होणार. ओके, या ठिकाणी आपण हे ऑर्डर बघितलेली आहे. आपल्याला माहिती आहे की कार्बन वरती कोणता चार्ज पाहिजे, पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे. आता पहा, या ठिकाणी कोणी
असा ग्रुप नाही की तो इलेक्ट्रॉन डोनेट करेल, पण हा ग्रुप आर ग्रुप आहे तो काय करतोय, इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इथला काय झाला, कमी झाला. कळतंय का? मग जर पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला तर त्या ठिकाणी अटॅक इझिली पॉसिबल आहे का, नाही. म्हणजे हा दुसरा इफेक्ट आहे. क्राउडिंग तर आहे, ओके, इझिली अटॅक इकडून होणार कारण हायड्रोजनची साईज कमी आहे, हा प्रोटेक्ट करणार नाही याला. दुसरा इफेक्ट काय सांगतोय आपण, हा जो प्लस आय इफेक्ट दाखवतो, ऑल अल्काइल ग्रुप शोज प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट, आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन डोनेट करणार, पॉझिटिव्ह चार्ज काय करणार, कमी करणार. जर पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला तर निगेटिव्ह इझिली अटॅक करणार का बाळांनो, करणार नाही. कळतंय का? हे वेगवेगळे रिझन आहे. जसं तुम्ही पुढे जाता तसं पॉझिटिव्ह येणारा जो ग्रुप आहे त्याची ताकद वाढत जाते आणि त्यामुळे पॉझिटिव्हिटी कमी होते. कळतंय काय म्हणतोय? एनी डाऊट? इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? ओके, आता पहिली रिएक्शन आपल्याला याच्यामध्ये कुठली बघायची आहे पहा, फॉर्मेशन ऑफ सायनोहायड्रीन. ओके, फर्स्ट रिएक्शन फॉर्मेशन ऑफ सायनोहायड्रीन. Formation of cyanohydrine, that means reaction of aldehyde or ketone with hydrogen cyanide. Okay, reaction of aldehyde and ketone with hydrogen cyanide. Okay, आता मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा, जर हायड्रोजन सायनाइड असेल तर त्याचं डिस्ट्रिब्युशन होणार का नाही होणार? कसं होतं सांगा डिस्ट्रिब्युशन? H प्लस Cn मायनस. ओके, आता रिएक्शन स्टार्ट कधी होते पहा, जर या ठिकाणी प्युअर आपण हायड्रोजन सायनाइड घेतला तर त्या ठिकाणी त्याची रिएक्टिव्हिटी जी आहे बाळांनो ती अतिशय कमी असते. ओके, काय असते, अतिशय कमी असते. पण जर आपण या ठिकाणी ही रिएक्शन करत असताना थोडासा बेस ऍड केला, ओके, आपली रिएक्शन कंप्लीट कधी होणार आहे, ज्यावेळी सायनाइड कुणावरती अटॅक करेल, कार्बोनिल कार्बन वरती अटॅक करेल. जर सायनाइडच लवकर तयार झाला नाही तर रिएक्शन फास्ट होणार का? ओके, HCN आहे, ठीक आहे, HCN आहे, त्याच्या मनाला वाटेल त्यावेळी तो डिसोसिएट होईल. कळतंय काय म्हणतोय? पण आपण काय करतोय, या ठिकाणी OH वापरतोय. सायनाइडचा मायनस हा इफेक्ट आहे, त्यामुळे हा हायड्रोजन कसा असणार आहे, ऍसिडिक असणार आहे. जर मी बेसिक कंडिशन वापरली तर हा निगेटिव्ह काय करेल, इझिली हायड्रोजन वरती अटॅक करेल, आणि हायड्रोजन वरती अटॅक केला म्हणजे H प्लस वरती अटॅक केला, इझिली मला काय मिळेल, सायनाइड मायनस. जेवढ्या इझिली सायनाइड मायनस तयार होईल, आता मायनस तयार झाला म्हणजे तो शांत बसणार आहे का, नाही, तो काय करेल, लगेच अटॅक करेल. म्हणजे प्युअर सायनाइड मध्ये रिएक्शन जे आहे ते एक तर रिव्हर्सिबल पण आहे आणि त्याचबरोबर रिएक्शनचा रेट अतिशय कमी आहे. तर रिएक्शनचा रेट वाढवायचा असेल इन केस ऑफ हायड्रोजन सायनाइड तर आपण काय करतो, थोडस बेस ऍड करतो. काय ऍड करतो, बेस ऍड करतो, आणि हा कॅटलिस्ट म्हणून त्या ठिकाणी उपयोगाला येतो. ओके, आता महत्वाचं सायनोहायड्रीन म्हणजे काय हे बघणं आता गरजेचं आहे. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सायनोहायड्रीन? तर आपण आठवतंय का पहा तुम्हाला बायोमॉलिक्यूल मध्ये वेन ग्लुकोज इज रिएक्ट विथ द HCl, बरोबर का? आपण रिएक्शन बघितली होती, फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज सायनोहायड्रीन. त्यावेळी मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, जर एकाच कार्बनला, मी काय म्हणतोय पहा, एकाच कार्बनला OH आणि सायनाइड दोन ग्रुप जर अटॅच असतील, काय म्हणतोय पहा, द स्ट्रक्चर इन विच to the same carbon atom if OH group and cyanide group is attached. जर एकाच कार्बनला OH आणि सायनाइड ग्रुप अटॅच असतील, परत एकदा सांगतोय, तर एकाच कार्बनला OH आणि सायनाइड ग्रुप अटॅच असतील तर त्याला आपण काय म्हणतो, सायनोहायड्रीन असं म्हणतो. काय म्हणतो, सायनोहायड्रीन असं म्हणतो. लक्षात आलं काय म्हणतोय? आता रिएक्शन एक्झॅक्ट कशी होते ते आपल्याला बघायचं आहे. ओके, त्याचं मेकॅनिझम थोडंस आहे ते मी तुम्हाला सांगतोय. 2 स्टेप रिएक्शन आपल्याला करायची आहे. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं पहा, ओके, OH मायनस जो आहे तो काय करतोय पहा, अटॅक करतोय कुणावरती, HCN वरती, and there is a formation of H2O plus Cn minus. ओके, सायनाइड मायनस जो तयार झाला तो काय करतोय पहा आता, here it is the RC double bond OH oblique R. याचा अर्थ काय, ओके, H ऑब्लिक R म्हणजे काय, अल्डेहाइड असेल किंवा तो काय असेल, केटोन. तर मी H घेतला तर अल्डेहाइड, R घेतला तर केटोन. ओके, अल्डेहाइड और केटोन, अल्डेहाइड और केटोन, RC डबल बॉन्ड OH ऑब्लिक R, अल्डेहाइड और त्या ठिकाणी कोण आहे तो केटोन आहे. याची रिएक्शन मी कुणाबरोबर करतोय आता, इट रिएक्ट्स विथ द सायनाइड. ओके, सायनाइड कुणावरती अटॅक करेल सांगा, ओके, सायनाइड अटॅक ऑन कार्बोनिल कार्बन. मग इथं बॉन्ड तयार झाला, कार्बनची व्हॅलेन्सी पहा 1 2 3 4 आणि 5, बरोबर आहे का?
कार्बन 5 बॉन्ड तयार करतो का? नाही. मग असं कोण आहे की जो इलेक्ट्रॉन घेऊ शकतो? असा कोण आहे की जो इलेक्ट्रॉन घेऊ शकतो? ऑक्सिजन. ओके, हा बॉन्ड इकडे शिफ्ट. बरोबर. इथे मिळणार काय सांगा? आर सी. ओके, ओ मायनस, हिअर इट इज एच और आर, आणि या ठिकाणी कोण आला? सी आला. ओके, हा एक इंटरमिजिएट आपल्याला मिळाला. तर ते हा काय मिळाला आपल्याला? इंटरमिजिएट मिळाला. काय अवघड आहे का? पहिल्या स्टेप मध्ये काय केलं का? आलं का? बेस पहिल्यांदा वापरला. हा काय कोण आहे? कॅटलिस्ट आहे. आणि आपल्याला माहिती आहे कॅटलिस्टचं काम काय असतं? रिएक्शन स्टार्ट करायची आणि ज्यावेळी प्रोडक्ट तयार होईल त्यावेळी गप आपण निघून जायचं. लक्षात आलं काय म्हणतोय? तर ते काय म्हणतोय? तो इंटरप्ट करतो का रिएक्शन मध्ये? अजिबात नाही. रिएक्शन स्टार्ट करून देतो, फायनल प्रोडक्ट तयार झाला की तो निघून जातो. मग आता या ठिकाणी काय झालं पहा, अल्डिहाइड और केटोन त्या ठिकाणी जो आहे याच्यावरती अटॅक कोणी केला? सायनाइडनं. हा प्रोडक्ट तयार झाला, पहिली स्टेप. ओके, दुसरी ऑक्साइड आयन तयार झाला असं आपण म्हणतो त्याला, ऑक्साइड आयन फॉर्मेशन. आता सेकंड स्टेप मध्ये काय होतं पहा, इथून निघून काय केलंय? सायनाइड. राहिलं काय फक्त आता? H2O राहिलं. सी हिअर इट इज आर सी O minus H oblique R. Here it is the cyanide, and this attack on the HOH. दबा हा निगेटिव्ह कशावरती अटॅक करतोय? हा काय म्हणून निघून जाणार? OH minus. We can get here the structure RC. Okay, CN OH H or R plus removal of OH minus. Okay, पहा पहिल्यामध्ये यूज केला, स्टार्ट केली रिएक्शन, प्रोडक्ट तयार झाला, निघून गेला. तर ते काय म्हणतोय? दिस इज कॉल्ड ॲज द सायनोहायड्रिन. याला काय म्हणतो आपण? सायनोहायड्रिन. का पहा, एकाच कार्बनला OH आणि कोण अटॅच आहे? CN अटॅच आहे. एकाच कार्बनला OH आणि सायनाइड अटॅच आहे. देअरफॉर दिस इज कॉल्ड ॲज द सायनोहायड्रिन. कोणता सायनोहायड्रिन आहे? तर त्या ठिकाणी ज्याच्यापासून तयार झाला त्याचं नाव लिहायचं. फॉर एक्झाम्पल इथं पहिल्यांदा अल्डिहाइड असेल. ओके, तर याचं नाव काय येणार? अल्डिहाइड सायनोहायड्रिन. केटोन वापरला, केटोन सायनोहायड्रिन. ऍसिटोन वापरलाय, ऍसिटोन सायनोहायड्रिन. इथॅनॉल वापरलाय, इथॅनॉल सायनोहायड्रिन. जो अल्डिहाइड किंवा केटोन वापरलाय त्याचं नाव लिहा, त्याच्या फॉलोड बाय फक्त वर्ड काय लिहायचं आहे? सायनोहायड्रिन लिहायचं. क्लिअर? एनी डाऊट रिगार्डिंग विथ दिस रिएक्शन? याच्यामध्ये काय डाऊट आहे का पहा? तर तुम्हाला या ठिकाणी काही काल नसेल तर तुम्ही विचारू शकता. बाळांनो चला सांगा. ओके, हा कॅटलिस्ट आहे, रिएक्शन स्टार्ट करतो, सायनाइड तयार झाला, सायनाइडचा अटॅक कार्बन वरती होतो, ऑक्साइड आयन तयार झाला. स्टेप सेकंड मध्ये ऑक्साइड आयन कुणावरती अटॅक करतो? H2O मध्ये H वरती, OH मायनस निघून जातो आणि या ठिकाणी काय तयार झालं? तर त्या ठिकाणी सायनाइड. ओके, सायनोहायड्रिन तयार झाला. एकाच कार्बनला OH आणि कोण आहे? CN. क्लिअर? एनी डाऊट? Okay, then carried out the reaction of HCN with the acetone and benzaldehyde. Okay, with acetone and benzaldehyde. Write down the reaction for the acetone and benzaldehyde. Okay, now see here. Here it is the reaction of acetone. सर्वांना लक्ष द्या व्यवस्थितपणे. Reaction of acetone with the hydrogen cyanide. Okay, direct reaction आपण कशी लिहू शकतो पहा? Acetone reacts with the hydrogen cyanide in presence of base. Okay, here it is the acetone. Here it is the hydrogen cyanide. Hydrogen cyanide. Okay, we can get here. O कुणावरती अटॅक करणार? H वरती. CN अटॅक कुणावरती करणार? C वरती. सिंपल इथंच रिएक्शन होणार आहे. अल्काइल ग्रुप कुठले आहेत? आपल्याला देणे घेणं नाही द्यायचे. CH3C CH3 पहा, सिंगल बॉन्ड O अटॅक करणार H वरती, कार्बन वरती अटॅक करणार सायनाइड. दॅट मीन्स दिस इज द फॉर्मेशन ऑफ ऍसिटोन सायनोहायड्रिन. दिस इज द फॉर्मेशन ऑफ ऍसिटोन सायनोहायड्रिन. काय तयार झालं? ऍसिटोन सायनोहायड्रिन. सिंपल आहे पहा, कार्बोनिल ग्रुप मधला एक बॉन्ड काढायचा, ऑक्सिजन कुणावरती अटॅक करणार? H वरती, आणि कार्बन वरती अटॅक कोण करणार? सायनाइड अटॅक करणार आहे. कळतंय काय म्हणतोय? पुढे आता याचं मेकॅनिझम जर आपण बघितलं तर कसं होणार पहा. First of all, OH minus attack on the HCN. We can get here H2O plus CN minus. After that, this CN minus can attack on. The CN minus can attack on carbonyl carbon. Therefore, this bond shifted here. We can get the structure. स्ट्रक्चर काय मिळणार पहा? CH3C CH3. ओके, O मायनस अँड हिअर इट इज द सायनाइड. ओके, ऑक्साइड आयन तयार झाला. ओके, ऑक्साइड आयन तयार झाला. आफ्टर दॅट हा ऑक्साइड जो आयन आहे
त्याच्यावरती अटॅक कोण करेल किंवा तो कोणावरती अटॅक करणार सांगा. Here it is the CH3, here it is the Cl. ओके, राहिलं कोण HOH आणि याच्यावरती कोण अटॅक करणार, O मायनस अटॅक करणार. We can get here CH3CH, sorry, CH3C, CH3Cl, and here it is the formation of OH plus removal of OH minus. ओके, OH minus त्या ठिकाणी लिहून घ्या. कळतंय काय म्हणतोय. दिस इज द फॉर्मेशन ऑफ ऍसिटोन सायनोहायड्रिन. काय तयार झाला, ऍसिटोन सायनोहायड्रिन तयार झाला. ओके, क्लियर आहे. ओके, प्रिपेअर फॉर द कॅरी आउट द रिएक्शन फॉर द बेन्झाल्डेहाइड. See here it is the reaction with the benzaldehyde. C double bond OH, it reacts with the HCl in presence of basic medium OH minus. We can get here the structure C, OH, Cn and H. This is called as the benzaldehyde cyanohydrin. Benzaldehyde cyanohydrin, or it is also called as the मेंडॅलोनाइट्राइल. याला काय म्हणतो आपण, मेंडॅलोनाइट्राइल म्हणतो, विसरायचं नाही, मेंडॅलोनाइट्राइल. ओके, याचं मेकॅनिझम जे आहे ते तुम्ही घरी थोडंसं प्रॅक्टिस करा. तर कुणाला डाऊट असेल तर मला त्या ठिकाणी पर्सनली कॉल करा. ओके, बेन्झाल्डेहाइड हायड्रोजन सायनाइड या ठिकाणी घेतलेलं आहे. आता पहा याच्या पुढे जाऊन आता काय केलं जातं पहा, परीक्षेमध्ये तुम्हाला काय दिलं जातं, एक स्कीम तयार कशी केली जाते पहा. स्कीम कशी तयार केली जाते पहा. Here it is the CH3C double bond OH. Okay, CH3C double bond OH. You are provided with the OH minus HCl. It gives A. It gives A. After that, Na in presence of ETOH, H2O oblique H plus or H2O oblique OH minus, A to B, B to C, and this A for long time heating. For long time heating. पहा या ठिकाणी क्वेश्चन कसे तयार होतात पहा. तुम्हाला असा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलेला आहे. या ठिकाणी कोण दिलंय, इथेनॉल दिलाय, HCl आहे आणि OH आहे. ओके, तुम्हाला रिकॉग्नाइज करता आलं पाहिजे. दिस इज अन सायनोहायड्रिन फॉर्मेशन रिएक्शन. दिस इज अन सायनोहायड्रिन फॉर्मेशन रिएक्शन. सांगा पहिल्यामध्ये काय होणार इथं, डायरेक्ट प्रोडक्ट लिहायचं आपल्याला. एक काय मिळणार सांगा. ओके, CH3C O get converted into OH. Here it is the cyanide, here it is the H. Formation of ethanol cyanohydrin. ओके, हा काय असणार A. पुढे काय दिले पहा, NaETOH. ओके, म्हणजे Na in presence of ethanol. अमाइन ची रिएक्शन. ओके, अमाइन मध्ये आपण बघितलं होतं पहा, रिडक्शन प्रोसेस, फॉर्मेशन ऑफ अमाइन्स बाय द रिडक्शन ऑफ नायट्रो ग्रुप, ऑक्झाइम्स. ओके, वेगवेगळे ग्रुप बघितले होते. मेंडिस रिएक्शन. Okay, this is Mendes reaction. You must know. Here it is the cyanide. Here it is the Na oblique ETOH. It is a Mendes reaction. That means B formed is CH3C OH, H as it is CH2NH2. Okay, CH2NH2. This is B. Okay, this is A. Now see here again from A, H2 oblique H plus or H2 oblique OH minus. That means acid hydrolysis or basic hydrolysis, alkaline hydrolysis. आता लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळी तुम्हाला काय दिसेल सायनाइड, याच्या आधी भरपूर वेळा सांगितले, जर त्याची रिएक्शन H2 ऑब्लिक H प्लस केली किंवा H2 ऑब्लिक OH मायनस अशी जर रिएक्शन केली तर होल सायनाइड ग्रुप गेट कन्वर्टेड इनटू कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप. कळतंय का, पूर्ण सायनाइड ग्रुप कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. दॅट मीन्स आवर C is CH3C OH as it is, H as it is, whole cyanide get converted into C double bond OH. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पुढे काय सांगितलं पहा, फॉर लॉंग टाइम हिटिंग. ओके, लॉंग टाइम हिटिंग. आता पहा सायनाइडला जर आपण लॉंग टाइम हिटिंग केलं, लॉंग टाइम हिट केलं तर इट अंडरगोज आयसोमरायझेशन. कळतंय का, फंक्शनल आयसोमर त्याचा तयार होतो. सायनाइड गेट कन्वर्टेड इनटू आयसोसायनाइड. Okay, that means our D is what? CH3, CH, OH and here it is the NC. कळतंय काय म्हणतोय, एक रिएक्शन आहे पहा. रिएक्शन कुठले, अल्डिहाइड मध्ये. ओके, हा प्रोडक्ट कुठून आला,
अमाइन मधून, ही रिॲक्शन परत कार्बोक्सिलिक ऍसिड मधून, ही रिॲक्शन 11वी फंक्शनल आयसोमेरिझम. कळतंय काय म्हणतोय? हे असं मिक्सिंग त्या ठिकाणी केलं जातं आणि म्हणून जेई नीट अवघड आहे. कळतंय? सीईटी मध्ये असलं काही जास्त असत नाही, स्ट्रेट वाईज एवढंच तुम्हाला विचारलं जातं. ए संपलं. कळतंय? फार फार तर बी सांगा, काय असलं काय करत नाही. कळतंय काय म्हणतोय? तुम्हाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? हे लक्षात ठेवायचं, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ही जी रिॲक्शन दिली आहेत का ते अतिशय महत्वाचे लक्षात घ्या. सायनोहायड्रिन पासून आपण ऍसिड पण तयार करू शकतो आणि अमाइन पण तयार करू शकतो. कसं तयार करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. दिस इज ऑल अबाउट द फॉर्मेशन ऑफ सायनोहायड्रिन, रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन विथ HCl. ओके, इज इट एनी डाऊट इन दिस रिॲक्शन? जर तुम्हाला डाऊट असेल तर विचारा.